नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगली DCC बँक भरती 2026 करिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, सांगली जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 2 ते 3 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, हळदीचे शहर. तर पहा, सांगली या जिल्ह्याला हळदीचे शहर या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक दुसरा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच DCCB कोणत्या स्तरावर काम करते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, जिल्हा स्तर. तर पहा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी ही जी बँक आहे तर ती जिल्हा स्तरावर काम करते किंवा पाहते. प्रश्न क्रमांक तिसरा, नाबार्डची स्थापना ही कोणत्या वर्षी झालेली आहे? तर नाबार्डची जी स्थापना होती तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1, 1982 का आहे 1982 या वर्षी झालेली होती. प्रश्न क्रमांक चौथा, सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर पहा, सांगली जिल्ह्यातील चांदोली हे जे धरण आहे तर ते ऑप्शन क्रमांक 2, वारणा का आहे वारणा या नदीवर बांधण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 5, भारताची मध्यवर्ती बँक सेंट्रल बँक कोणती आहे? तर पहा, भारताची मध्यवर्ती बँक म्हणून ऑप्शन क्रमांक 3, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI या बँकेला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रात सहकारी कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला होता? तर महाराष्ट्रामध्ये सहकारी हा जो कायदा होता तर तो ऑप्शन क्रमांक 2, 1960 कोणत्या वर्षी 1960 या वर्षी तो संमत करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 7, KYCचे बँकिंग क्षेत्रातील पूर्ण रूप काय आहे? तर आपल्याला KYCचा बँकिंग क्षेत्रातील फुल फॉर्म सांगायचा आहे. तर काय होईल तर ते ऑप्शन क्रमांक 3 पहा, नो युअर कस्टमर. काय होईल? नो युअर कस्टमर असा KYCचा फुल फॉर्म होतो. प्रश्न क्रमांक 8, सांगली जिल्ह्यातील कोणते ठिकाणे द्राक्ष उत्पादनासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे? तर सांगली जिल्ह्यातील पहा ऑप्शन क्रमांक 1, तासगाव. काय सांगली जिल्ह्यातील तासगाव हे जे ठिकाण आहे तर ते द्राक्ष उत्पादनासाठी संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 9, कृषी आणि ग्राम विकासासाठी पतपुरवठा करणारी देशातील सर्वोच्च संस्था कोणती आहे? तर कृषी आणि ग्रामीण विकासासाठी पतपुरवठा करणारी देशातील पहा सर्वोच्च संस्था ही ऑप्शन क्रमांक 3, नाबार्ड. कोणती आहे? नाबार्ड ही संस्था आहे. प्रश्न क्रमांक 10, दत्त मंदिर असलेले नरसोबाची वाडी त्यालाच पहा नरसिंहवाडी असे म्हणतात तर ते कोणत्या 2 नद्याच्या संगमावर आहे? तर दत्त मंदिर असलेले नरसोबाची वाडी हे पहा ऑप्शन क्रमांक 1, कृष्णा आणि पंचगंगा. काय आहे? कृष्णा आणि पंचगंगा या 2 नद्याच्या संगमावर आहे. प्रश्न क्रमांक 11, RTGS या फंड ट्रान्सफर प्रणालीमध्ये आरचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर पहा, RTGS या फंड ट्रान्सफर प्रणालीमध्ये आरचा अर्थ काय होतो तर तो ऑप्शन क्रमांक 2 पहा, रिअल होतो. काय या आरचा अर्थ हा रिअल असा होतो. पुढील प्रश्न, बँकिंग नियमन कायदा बँकिंग रेग्युलेटिंग ॲक्ट कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर बँकिंग नियमन हा जो कायदा आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 4, 1949. काय 1949 या वर्षी अस्तित्वात आलेला होता. पुढील प्रश्न, सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य प्रामुख्याने कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे तर ते प्रामुख्याने पहा ऑप्शन क्रमांक 3, हरिण. काय हरिण या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झाला? तर भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना हा पहा ऑप्शन क्रमांक 1 प्रवरानगर प्रवरानगर या ठिकाणी सुरू झालेला होता. प्रवरानगर कुठे आहे? तर ते अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये, कोणत्या? अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न, एका बँकेतून दुसऱ्या बँकेत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे पाठवणाऱ्या NEFTचे पूर्ण रूप काय आहे? तर पहा, एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे पाठवणाऱ्या NEFTचे आपल्याला फुल फॉर्म सांगायचं आहे. ते NEFTचा फुल फॉर्म काय होईल? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. काय होईल? नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असा होतो. पुढील प्रश्न, सांगली जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर सांगली जिल्ह्यामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 3 10 किती? एकूण 10 तालुके आहेत. पुढील प्रश्न, चेकची वैधता तो दिल्याच्या तारखेपासून किती महिन्याची असते? तर पहा, चेकची जी वैधता असते तर तो दिल्याच्या तारखेपासून ऑप्शन क्रमांक 2 3 महिने. काय? 3 महिन्याची असते. पुढील प्रश्न, प्राथमिक कृषी पतसंस्था कोणत्या स्तरावर कार्यरत आहे किंवा करतात? तर प्राथमिक कृषी ही जी पतसंस्था आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 ग्राम पातळी. काय? ग्राम पातळी या स्तरावर कार्य करते. नेक्स्ट क्वेश्चन, सांगली जिल्ह्यातील औंदुबर हे प्रसिद्ध दत्तक्षेत्र कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर सांगली जिल्ह्यातील औदुंबर हे जे प्रसिद्ध दत्तक्षेत्र आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 कृष्णा. काय? कृष्णा या नदीच्या काठावर आहे. पुढचा प्रश्न पहा, बँक खात्यामध्ये पॅन जोडणे सक्तीचे असते. पॅनचे पूर्ण रूप काय आहे? तर पहा, बँकेमध्ये पॅन जोडणे सक्तीचे असते तर आपल्याला पॅनचा फुल फॉर्म सांगायचा आहे. तर पॅनचा फुल फॉर्म काय होईल? तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा, परमनंट अकाउंट नंबर. काय होतो? परमनंट अकाउंट नंबर असा होतो. पुढचा प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झालेले आहे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण हे पहा ऑप्शन क्रमांक 4 1949. काय? 1949 या वर्षी झालेले होते. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते पीक हे सांगली जिल्ह्याचे प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, ऊस. तर ऊस हे जे पीक आहे तर ते सांगली जिल्ह्याचे प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, रेपो रेट वाढल्यास सर्वसामान्यावर काय परिणाम होतो? तर पहा, रेपो रेट वाढल्यास सर्वसामान्यावर ऑप्शन क्रमांक 1 कर्ज महाग होतात. काय होतात? कर्ज महाग होतात. नेक्स्ट क्वेश्चन, नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर नाबार्डचे मुख्यालय हे पहा ऑप्शन क्रमांक 3 मुंबई. काय? मुंबई या शहरामध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न, UPI या पेमेंट प्रणालीचे पूर्ण रूप काय आहे? तर UPI या पेमेंट प्रणालीचे फुल फॉर्म काय होईल? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. काय होईल? युनिफाईड पेमेंट इंटरफेस असा होतो. पुढील प्रश्न, सांगली जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून आहे? तर सांगली जिल्ह्याला पहा ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक. आहे कर्नाटक या राज्याची सीमा लागून आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर म्हणजेच DCCB नियंत्रण ठेवणारी संस्था कोणती आहे? तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर नियंत्रण ठेवणारी जी संस्था आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 3 RBI, नाबार्ड आणि राज्याचे सहकारी निबंधक. कोणकोणते आहे? RBI, नाबार्ड आणि राज्याचे सहकारी निबंधक ही संस्था आहे. पुढील प्रश्न, सहकार हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत येतो? तर सहकार हा जो विषय आहे तर तो आपल्या भारतीय राज्यघटनेच्या पहा ऑप्शन क्रमांक 2 राज्य सूचीमध्ये. काय? राज्य सूची या सूचीमध्ये येतो.
पुढील प्रश्न आहे, भारतातील आर्थिक वर्ष फायनान्शियल इयर्स कोणत्या तारखेला सुरू होते? तर भारतातील आर्थिक वर्ष जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2, 1 एप्रिल 1 एप्रिल या तारखेला सुरू होते. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती बँक ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजेच पब्लिक सेक्टर बँक आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, स्टेट बँक ऑफ इंडिया. यालाच SBI या नावाने ओळखली जाते. तर पहा, स्टेट बँक ऑफ इंडिया ही जी बँक आहे तर ती भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. पुढील प्रश्न, सांगली जिल्ह्यातील भिलवडी हे ठिकाण कोणत्या उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे? तर सांगली जिल्ह्यातील पहा, भिलवडी हे जे ठिकाण आहे तर ते ऑप्शन क्रमांक 2, चितळे डेअरीज. चितळे डेअरीज म्हणजेच दुग्धजन्य पदार्थ या उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न, ATMचे पूर्ण रूप काय आहे? तर ATMचा फुल फॉर्म काय होईल? तर ते ऑप्शन क्रमांक 4 पहा, ॲटोमेटेड टेलर मशीन. काय होईल? ॲटोमेटेड टेलर मशीन असा होतो. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सहकारी चळवळीची सुरुवात सर्वात प्रथम कोणत्या देशात झालेली होती? तर जगातील सहकारी चळवळीची जी सुरुवात होती तर ती पहा सर्वात प्रथम ऑप्शन क्रमांक 3, इंग्लंड. कोणत्या? इंग्लंड या देशामध्ये झालेली होती. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्राचे सध्याचे सहकार मंत्री कोण आहेत 2024 नुसार? तर महाराष्ट्राचे सध्याचे सहकार मंत्री हे पहा ऑप्शन क्रमांक 2, दिलीप वळसे पाटील. कोण आहेत? दिलीप वळसे पाटील हे आहेत. पुढील प्रश्न, सांगली जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेले आहे. सांगली संस्थानाचे संस्थापक कोण होते? तर पहा, सांगली जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तर सांगली संस्थानाचे जे संस्थापक होते तर ते ऑप्शन क्रमांक 1, चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन. कोण होते? चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन होते. पुढचा प्रश्न, बँकिंग प्रणालीमध्ये CBS तंत्रज्ञान वापरले जाते. यामध्ये सीचा अर्थ काय आहे? तर पहा, बँकिंगमध्ये CBS तंत्रज्ञान वापरले जाते. तर आपल्याला या सीचा अर्थ सांगायचा आहे. तर सीचा अर्थ काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 पहा, कोर होतो. काय होतो? कोर असा होतो. पुढील प्रश्न, वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किती वेळा झालेले आहेत? तर वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पहा ऑप्शन क्रमांक 3, 4 वेळेस. किती? एकूण 4 वेळेस झालेले होते. पुढील प्रश्न, बँकेत जमा केलेल्या ग्राहकाच्या ठेवीवर विमा संरक्षण देणारी संस्था कोणती आहे? तर कोणती आहे? तर ती ऑप्शन क्रमांक 3 पहा, DICGC. कोणती आहे? DICGC ही संस्था आहे. तर DICGCचा फुल फॉर्म काय होईल? तर ते डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन असा होतो. नेक्स्ट क्वेश्चन, सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका खालीलपैकी कशासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे? तर पहा, सांगली जिल्ह्यातील शिराळा हा जो तालुका आहे तर ते ऑप्शन क्रमांक 1, नागपंचमी उत्सवासाठी. काय? नागपंचमी उत्सवासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न, भारतात ग्रामीण बँकेची म्हणजेच RRBची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती? तर भारतामध्ये ग्रामीण बँकेची जी स्थापना आहे तर ती ऑप्शन क्रमांक 1, 1975. काय? 1975 या वर्षी करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पहा, दृष्टीहीन व्यक्तींना चलनी नोटा ओळखता याव्यात यासाठी RBIने कोणते मोबाईल ॲप सुरू केलेले आहे? तर पहा, दृष्टीहीन व्यक्तींना चलनी नोटा ओळखता याव्यात यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑप्शन क्रमांक 3, मानी. काय? मानी हे ॲप सुरू केलेले आहे. पुढील प्रश्न, सांगली जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका कोणता आहे? तर सांगली जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका हा पहा ऑप्शन क्रमांक 3, जत. कोणता तालुका आहे? जत हा तालुका आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
14 प्रमुख व्यापारी बँकेचे पहिले राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झालेले होते? तर 14 प्रमुख व्यापारी बँकेचे पहिले राष्ट्रीयकरण हे पहा ऑप्शन क्रमांक 2 1969 का आहे 1969 या वर्षी झालेले होते. पुढचा प्रश्न, क्रिसिल आणि सिबिल या संस्था कशाशी संबंधित आहेत? तर क्रिसिल आणि सिबिल या ज्या संस्था आहेत तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 पत मानांकन काय पत मानांकन यांच्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कार्यरत आहेत? तर महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 3 31 काय महाराष्ट्रातील एकूण 31 जिल्ह्यांमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या कार्यरत आहेत. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या बँका या खात्यावर सर्वात जास्त व्याजदर मिळतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मुदत ठेव खाते काय त्यालाच पहा फिक्स डिपॉझिट या बँकेच्या खात्यावर सर्वात जास्त व्याजदर मिळतो. पुढील प्रश्न, सांगली जिल्ह्यातील आटपाडी आणि कवठे महाकाळ हे तालुके प्रामुख्याने कोणत्या हवामान विभागात येते? तर पहा सांगली जिल्ह्यातील आटपाडी आणि कवठे महाकाळ हे जे 2 तालुके आहेत तर ते ऑप्शन क्रमांक 2 दुष्काळी पट्टा त्याला पर्जन्यछायेचा प्रदेश असे म्हणतात तर या हवामान विभागात येतात. पुढील प्रश्न, सहकार तत्वानुसार संस्थेमध्ये मतदानाचा अधिकार कसा असतो? तर सहकार तत्वानुसार संस्थेमध्ये मतदानाचा जो अधिकार असतो तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1 एक सभासद एक मत कसा असतो? एक सभासद एक मत असा असतो. पुढील प्रश्न, डिजिटल पेमेंट्स प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कोणते अधिकृत ॲप सुरू केलेले आहेत? तर डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने पहा ऑप्शन क्रमांक 2 भीम काय भीम हे अधिकृत ॲप सुरू केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बँकिंग क्षेत्रात NPA वाढता आकडा चिंतेचा विषय आहे. तर NPAचा पूर्ण रूप काय आहे? तर बँकिंग क्षेत्रामध्ये पहा NPAचा वाढता आकडा चिंतेचा विषय ठरलेला आहे. तर ते NPAचा आपल्याला फुल फॉर्म सांगायचा आहे. तर NPAचा फुल फॉर्म काय होईल? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा नॉन परफॉर्मिंग असेट काय होईल? नॉन परफॉर्मिंग असेट असा होतो.